जाईल हरिचंद्र पाटील यांना। बॅक टू द क्रिकेट व्हिडिओ मैदानावरती सामना सुरू होईल। पहिल्या फेरीतला अंतिम सामना RM11 सोनारपाडा बनाम खिडकाळी या दोन संघाच्या माध्यमातून विशाल दवेच बोध टीम शो द गुड गेम योगेश मडवी। थँक्यू सो मच ओमकार आलेले सर्व तमाम लाडके क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असलेल्या जर्मन क्रिकेट संघ टायगर आयोजित टायगर चषक 2017 या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय। कारण वर्ष दुसऱ्या गेल्या वर्षी आज मैदानावरती टायगरच्या मैदानावरती ही स्पर्धा भरवली होती, मात्र त्याच जोमानं त्याच उत्साहानं आणि त्याच थाटामाटामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकाल। पुन्हा एकदा टायगर चषक 2017 वर्ष दुसऱ्या आपण पाहू शकाल मैदानावरती एक अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय। या मैदानामध्ये पाहायला मिळतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहानं अतिशय जोमानं ही स्पर्धा भरवली जाते। जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय, मात्र आतापर्यंत 3 सामने आम्ही पाहिले, एकतर्फे सामने या मैदानामध्ये पाहिले। मात्र पहिला सामना वाकलिंग संघाने एकतर्फा जिंकला, हसदे संघाला परास्त केलं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देसाई संघाला आगस्त संघाला परास्त केलं आणि तिसरा सामना आपण पाहू शकाल जो वडवली आणि पेंदर मध्ये झाला तो एकदम एकतर्फा आपण पाहिला। मात्र येणारा सामना बिग फाईट असेल, कारण दोन संघ आपण पाहू शकाल, एका बाजूला खिडकाली संघ आणि दुसऱ्या बाजूला सोनारपाडा बी संघ या मैदानामध्ये असणाऱ्या लढाईपैकी जिंकल्यानंतर खिडकाली संघाने प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं आहे सोनारपाडा बी संघाला मैदानामध्ये। सोनारपाडा संघाची सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, दत्ता ठाकूर आणि समीर पाटील हे मैदानावरती जोडी असणार आहे। तर गोलंदाजवरती गोलंदाज आपण पाहू शकाल, पहिला षटक गोलंदाज जयेश पाटील, पहिला चेंडू या ठिकाणी मात्र पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यापर्यंत चेंडू खेळतो कव्हर सीमारेषेकडे, तोपर्यंत मात्र 2 धावा लागतील दत्ता ठाकूरनं स्वतःचा आणि वैयक्तिक खातं खुलं केला या मैदानावरती 2 धाबेडा श्री गणेश करतोय आणि अकाउंटला ओपन करतोय या मैदानावरती फलंदाज दत्ता ठाकूर। एक बिग नेम बघू शकाल या सोनारपाडा संघाचा एक अतिशय मोठा फलंदाज। तर आपण बघतोय या ठिकाणी खिडकाली संघाला सुवर्ण संधी कारण बक्षीस येतोय। जर खिडकाली संघ सामना जिंकतो तर मनोज घरात यांच्याकडनं 11,000 रुपयाचं रोख रक्कम आणि यावेळेस मात्र बिग विकेट मोठा झटका सोनारपाडा संघाला। थोडे बघतो बिग विकेट मोठा झटका आपण पाहतोय मैदानामध्ये, कारण दत्ता ठाकूर बाजूला जसं फलंदाजच्या खांद्यामध्ये फार जिम्मेदारी होती, मात्र त्या जिम्मेदारीनं त्याला क्रिकेट दाखवतो नाही आणि दत्ता ठाकूर ज्याने केवळ 2 धाबीचं योगदान दिलं तो फलंदाज बाद होतो मैदानामध्ये। पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आतापर्यंत धापडकी धाबा झाल्या त्या केवळ 2 धाबा आणि 1 फलंदाज बाद होतोय। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये असणारा सुमित पाटील आपण पाहतोय, सुमित पाटील एक अतिशय अनुभवी खेळाडू असणार आणि दुसरा फलंदाज आपण पाहतोय समीर पाटील आणि सुमित पाटील ही जोडी मैदानामध्ये असणार आहे। कारण 5 षटकांचा सामना असेल आणि या 5 षटकांमध्ये आणि सोनारपाडा संघाला किमान 55 ते 60 धावा डोक्यावर येतील। तर खिडकाली संघ एक अतिशय मजबूत आणि बॅटिंग लाईनअप त्यांचे चांगले असलेला संघ या मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे। गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक नय्या चेंडू यावेळी स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू सीमा पार पहिला चौकार। आपण बघतो पिबनचं षटक सुरू असताना बघतो जयेश पाटील ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती, मात्र या चेंडूवरती फलंदाजाने चौकार डुगला। फलंदाज समीर पाटील ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवले मैदानावरती। वन्स अगेन राईट आर्म होतो विकेट, आता चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, तेवढी चलाकीनं क्षेत्ररक्षण आणि तेवढा चांगला फेकी या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी धावचीची संधी लाभवली होती, मध्ये ती संधी गमावली होती। धाबडकी धावा आपण पाहू शकाल, एक बाद फक्त 6 धावा धाबडकी येत्या। जबरदस्त क्रिकेट आपण पाहू शकाल या 2 बलाढ्य संघामध्ये, कारण दोन्ही आसपासचे संघ आहेत सोनारपाडा आणि खिडकाली संघ आपण पाहतो या मैदानावरती। दोन्ही एकाच एरियातील 2 मोठे संघ
यावेळेस मध्ये पुन्हा एकदा बॅटचा बेस ओपन करतोय. यावेळेस जेल ड्रॉप झाला. तोपर्यंत मात्र 2 धाबा लाभतील. जबरदस्त रनिंग विथ द विकेट आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावपळकी धाबा आपण पाहू शकाल. 8 धाबा पहिला षटक मार्ग सहजला. खिडकी संघाचा विचार केला तर खिडकी संघ ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवला 2-4 वर्षामध्ये आणि तेवढाच चांगलं क्रिकेट सोनारपाडा संघाला दाखवला. तर त्यामुळे 2 बलाढ्य संघ आमने सामने असतील. कारण एकमेकाची रणनीती आणि एकमेकाची डावपेच हे दोघांना माहीत असते. त्यामुळे सामना अतिशय रंगतदार पाहायला भेटणार आहे. येणारा सामना मैदानावरती कारण पहिल्या राऊंड मधला अंतिम सामना रंगत मैदानावरती खिडकाली बनाम सोनारपाडा या 2 बलाढ्य संघामध्ये. मात्र फ्रंटफुटला धावून जागा बनवली. अप्रतिम स्ट्रोक कॅप्चर सिलेक्शन चेंडू बॅकवर्ड करेक्ट रिझन मध्ये सीमा पार 4 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपत झाला आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये सोनारपाडा बी संघाने आपण पाहतोय. धाबा बनवले तर मैदानामध्ये आपण पाहतोय तब्बल 12 धाबा. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. जर 12ची सरासरी जर या संघाने गाठली तर मैदानावरती एक चांगली धावसंख्या उभारू शकेल येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कारण आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय एक चांगली बॅटिंग लाईनअपचा भरणा असलेला संघ खिडकाली संघ मैदानावरती असणार आहे. त्यांच्यासमोर खेळताना किमान 50 ते 55 धाबा या संघाला बनवायला पाहिजेत. आता पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम सुरुवात दिली 12 धाबा. नक्कीच आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आम्हाला पाणी वाढप मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे. आर्यम मात्र यांच्या माध्यमातून पाहतोय पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय. राकेश मात्र यांच्या तर आपण पाहतोय या ठिकाणी मात्र पाण्याची व्यवस्था केली आमच्या राकेश यांच्या स्मरणार्थ आपण आर्यम ग्रुप यांच्याकडनं जी पाण्याची व्यवस्था केली सोनारपाडा संघ मैदानावर असणाऱ्या. आता चेंडू या मात्र बॅकफुटला धावून खेळण्याचा प्रयत्न केला होता उंच साईड लांब चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये तोपर्यंत फक्त सिंगल येते आणि एका धाब्याच्या मदतीनं धावपळकी धाबा आपण पाहू शकाल 13 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य देतात आणि सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकतोय. एक चांगल्या दिवसाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. तर एका बाजूला आपण पाहतोय एक बलाढ्य संघ खिडकाली संघ आणि दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघ तितका ताकदवार संघ या मैदानावरती असणार आहे. आतापर्यंत 3 सामने एकतर्फी झाल्या. त्याच्यानंतर हा सामना रंगतदार व्हावा ही प्रेक्षकांची इच्छा आहे आणि त्या प्रकारे सामना होईल कारण 2 बलाढ्य संघ आमने सामने पाहायला मिळतात. गोलंदाज तयार दुसरा षटक मार्गस्थ. आताचा चेंडू फलंदाजांचा चेंडूचा वापर केला मग फलंदाज त्या सोडच करता येत नाही. तर क्रिकेटमध्ये सर्वात खराब चेंडू फुल्लेंचा चेंडू आणि त्यामुळे ती नेहमीच चौकार षटकार आम्ही पाहिलाय. या चेंडूवरती या फलंदाजाला संधी लाभवली होती आणि त्या संधीचं सोडा करता येत नाही. मैदानावरती डॉटचुटीची समाप्ती होती. आपण पाहतोय तर आपण की धाबा केबलला 13 धाबा. विशाल पवार गोलंदाजची प्रतिया. कारण जर खिडकाली संघ सामना जिंकला तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक मनोज घरत यांच्याकडनं असणार आहे. पुन्हा एकदा लोपुलटोचा चेंडू बुडकावला होताय मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण फलंदाज बाद होताय. खिडकाली संघ मात्र एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतो मैदानावरती आणि सोनारपाडा संघाला दुसरा झटका. नक्कीच आपण बघतो सोनारपाडा संघ सोनारपाडा बी संघाला दुसरा झटका लागला मैदानावरती. एक अतिशय चांगलं क्रिकेट मी म्हणेन खिडकाली संघाकडनं पाहायला मिळतोय कारण त्यांची गोलंदाजी तितकी चांगली आहे आणि तेवढंच हायस्टँडिंग क्षेत्ररक्षण आम्ही पाहिल्या मैदानावरती. एक जबरदस्त प्रतिसाद त्यांच्या पाठीराख्यांना आपण पाहतोय कारण जबरदस्त संख्येने पाठीराख्या मैदानावरती त्यांचं होम ग्राउंड म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आसपासचा हा संघ आपण पाहू शकाल टायगरच्या आसपासचा संघ खिडकाली संघ मैदानावरती फार संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. डबल की धाबा आपण पाहू शकाल या ठिकाणी 13 आणि फलंदाज बाद झाले 2. यावेळेस मात्र लेफ्ट हँड राऊंड विकेट क्षेत्ररक्षक जज करतोय. अजून एक मोठा झटका
या ठिकाणी सोनारपाडा संघाला तिसरा झटका. माझ्या जोराने वाजतय माझ्या जोराने वाजतय किरकाली गावाला कसा वाजतय किरकाली गावाला किरकालेश्वर मंडल त्याचे डोंगराला किरकालेश्वर मंडल. थँक्यू सर. तर अप्रतिम संगीत आपण पाहतो खिडकाली गावचं संगीत मात्र तेवढाच चांगला परफॉर्मन्स मैदानावरती त्या खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे. कारण प्रतिसाद दिला जातो आहे पाटीरांकडून. तर दुसऱ्या बाजूने बघतो संगीतचा वापर केला मात्र बॅक टू बॅक 2 झटके दिल्या. येणाऱ्या चेंडूवरती जर फलंदाजाला बाद केला तर विकेट हॅट्रिक संपादित होईल आणि विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार. निलेश कृष्ण पाटील डायगर यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी वृत्ती विशाल पवार एक अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहतोय ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आता चेंडू या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तोपर्यंत मात्र एक धाव लागती. जबरदस्त रनिंग गुड विकेट आणि एका धावेच्या मदतीनं धावपड की धावा आपण पाहू शकाल. 14 धावा धाबडगती आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाल्यात. 14 धावा धाबडगती लागतात. P2चं दुसरं षटक गोलंदाज अप्रतिम होती मैदानावरती. तर 5 चेंडूमध्ये विशाल पवार या गोलंदाजानं फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी पॉवर सर्कल मध्ये फलंदाजीला रोख लावणं हे फार मोठं कार्य असतं आणि ते कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलंय गोलंदाज विशाल पवार या गोलंदाजानं. तर पॉवर सर्कल मध्ये फलंदाजामध्ये एक संधी असते ती मोठी फटके घेण्याची आणि ती संधी लाभू दिली नाहीये मी म्हणेन या गोलंदाजाला. अंतिम चेंडू पॉवर सर्कलच्या षटकातील. आता चेंडू बॅटचा बेस आपण करतो. चेंडू हवेमध्ये मात्र यावेळेस अजून एक फलंदाज बाद होत आहे. बिग विकेट या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केला आणि 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी विशाल पवारने केली आहे. तर दरम्यान बघतो विशाल साठी बक्षीस आलं बालाराम पवार यांच्याकडनं आपण बघतो 200 रुपयाचं पारितोषिक. ज्या विशालने अप्रतिम गोलंदाजी केली P2च्या दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजीमध्ये आपण बघतो फलंदाजच्या पायामध्ये बेडी घातली आणि केवळ 2 धावा खर्च करत त्याने 3 मोठ्या फलंदाजांना बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती विशाल पवार या गोलंदाजाने केली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो नाजूक स्थिती आपण बघतोय. तर नक्कीच आपण पाहतो पहिल्याच फेरीतील अंतिम सामना रंगतो मैदानावरती खिडकाली बनाम सोनारपाडा मध्ये सोनारपाडा संघ थोडासा बॅकफुटला ढकलत देतोय कारण त्यांनी पॉवर सर्कल मध्ये जी फलंदाजी करायची होती जो प्लॅटफॉर्म निर्माण करायचा होता जो फ्लाइंग स्टार्ट निर्माण करायचा होता तो फ्लाइंग स्टार्ट या फलंदाजांना निर्माण करता नाही. कारण आपण पाहतो क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतो जिम्मेदारी निभवणं हे फार मोठं कार्य असतं आणि जिम्मेदारी ढकलणं हे अतिशय सोपं कार्य असतं आणि आतापर्यंत सोनारपाडा संघाच्या फलंदाजाने तेच कार्य केलं आहे. जिम्मेदारी ढकलली ते येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती आणि आतापर्यंत एकही फलंदाजानं जिम्मेदारीने खेळ दिला नाही. या मैदानावरती खेळ केला नाही. तो मैदानावरती आतापर्यंत त्यांचे 3 फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहतोय धावा झाले त्या धापडकावरती केवळ आपण बघू शकाल 14 धावा आणि 3-4 फलंदाज बाद झाले मैदानावरती. 4-14 ही स्थिती आपण पाहू शकाल. एक नाजूक स्थिती सोनारपाडा बी संघाची या मैदानावरती. तिसरा षटक गोलंदाज तयार. गोलंदाजची वृत्ती गोलंदाज जयेश पाटील ज्या पहिल्या षटकामध्ये ज्याचा वापर केला होता त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. आता तो चेंडू हलक्यातून क्लिक केला केबलला बडमॅनचा वापर चेंडूला पुश केलाय मिडऑफ क्षेत्रामध्ये तोपर्यंत फक्त सिंगल इथियम आणि एका धावेच्या मदतीनं धबडगबती धावा आपण पाहू शकाल. 4-15 धावा अतिशय खराब परिस्थिती मी म्हणेन या मैदानावरती ती यावेळेस सोनारपाडा बी संघाची. सोनारपाडा बी संघाला जर चांगल्या धावा बनवायच्या असतील तर त्यांना या षटकामध्ये चांगली हाणामारी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची त्यांना आवश्यकता आहे कारण ज्या प्रकारे त्यांना पहिल्या षटकामध्ये 12 धावा एकवटल्या होत्या त्याच्यानंतर त्यांना ती स्थिती निर्माण करता आली आणि तोच यावेळेस मध्ये अप्रतिम गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच आपण पाहतो लगातार 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर मनोज खरत यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे.
आता तो चेंडू पुन्हा एकदा मडापटकेचा प्रयत्न दाखवतात वारंवार फलंदाज बीट होतात आता तो चेंडू आउटसाइड द लेग स्टंप त्यामुळे पंचाण्यामध्ये दिसत आहे की हा चेंडू स्वर अतिरिक्त धावा धावतात धापडकी धावा प्रपोषकाल 16 धावा धापडकवती लागतात तिसरं षटक मार्गस्थ असताना मी म्हणेन थोडीशी खराब फलंदाजी या संघाने केली आहे तर जी फलंदाजी तर आपण बघतो जी फलंदाजी पहिल्या पाबत सर्कल मध्ये केली ती पाबत त्याच्यानंतर ती फलंदाजी पाहायला भेटली घ्या मग यावेळी अतिशय मोठा फटका चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या वरून सीमा पार 6 धावा जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटतो मात्र बऱ्याच उशिराने मोठा फटका पाहायला भेटला फलंदाज या ठिकाणी स्ट्रायकरवरती अमोल पाटील ज्याने षटकार दाखवला मैदानावरती कारण गरज होती अशा परिस्थितीला त्याने षटकार दाखवला मात्र बघूया येणारे फलंदाज कशा प्रकारे येणारी फलंदाजी कशा प्रकारे अमोल पाटील दाखवल्या मैदानावरती धावपळकी धावा 22 धावा आपण बघतोय पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न यावेळी इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू भिडकावून होता एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच याने फलंदाज धावचेत फलंदाज वाजवतोय 5वा झटका मैदानावरती सोनारपाडा संघाला डीजे 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 साधू 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 तर या ठिकाणी बघतो फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये कारण दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न दाखवला होता तो प्रयत्न त्यांचा फसला आणि फलंदाज देखील बाद झाला मैदानावरती 5वा झटका म्हणजे आपण बघतोय अर्धा संघ या ठिकाणी बाद झाला तो मी म्हणेन या सोनारपाडा बी संघाचा तो धावपळकी धावा आपण बघू शकाल 23 धावा तिसरं षटक मार्गस्थ आणि 23 धावा आतापर्यंत चेंडू झाले तर आपण बघतोय 4 चेंडू झाले त्या षटकामध्ये अद्याप 2 चेंडूचा खेळ असलेल्या मैदानावरती मध्ये स्ट्रायकर मध्ये फलंदाज अमोल पाटील एक अतिशय चांगला फलंदाज आहे त्याने एक षटकार दाखवला त्यामुळे पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी जबरदस्त टायमिंग मनगडी ताकदीचा वापर चेंडू सीमा पार 6 धावा शेवटचा चेंडू अद्याप बाकी असताना कारण 5 चेंडू झाले त्या षटकामध्ये आणि अमोल पाटीलना पुन्हा एकदा एक चांगली उम्मीद आपण पाहू शकाल आशा दाखवली मैदानावरती करेन जे काम मी म्हणेन आतापर्यंत मिडल ऑर्डर आणि सलामी फलंदाजाला जमले नव्हते ते काम या फलंदाजाने केलं आहे 2 षटकार या फलंदाजाने दाखवल्या त्यामुळे एक आशा निर्माण केली मैदानावरती एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची या ठिकाणी संधी असणार आहे धावपळकी धावा आपण पाहू शकाल 29 धावा आता तो चेंडू कोलबट टप्प्याचा चेंडू मात्र बॉडमॅनचा वापर केला केबल चेंडूला पुश केला मिड ऑफ क्षेत्रामध्ये तोपर्यंत फक्त सिंगल दिया आणि 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर सोनारपाडा बी संघाची धावसंख्या 5/30 धावा बघतो 4 षटकांचा सामना आपण पाहतो मित्रांमध्ये मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला एकूण 5 षटकांचा सामना असेल मैदानावरती आणि आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय मात्र यावेळी आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये या संघाने 30 धावा उभारल्या 10.00 ची सरासरी गाठली तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या असं वाटत होतं हा संघ एक मोठी धावसंख्या बडब्यान मात्र यावेळी आपण पाहू शकाल मिस्टर अमिक श्रोगा या ठिकाणी बॅट चेंडू मध्ये आपण पाहतो बॅट हातातून सुटली होती मिस्टर अमिक श्रोग अजून एक मोठा तडका मनोज पाटील बॅक टू द पवेलियन मंडल डोंगराला
जबरदस्त संगीत आपण पाहतो खिडकाळेश्वर आपण पाहतो खिडकाळी संघाचं संगीत कारण तेवढ्याच उत्साहानं क्रिकेट दाखवलं खिडकाळी संघाला मैदानावरती आता खिडकाळी संघ जर का सामना जिंकला तर मनोज गरत यांच्याकडनं 11,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आणि जो गोलंदाज 3 चेंडूमध्ये 3 फलंदाजांना बाद करेल विकेटच्या हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार मनोज गरत यांच्याकडनं कारण बक्षीस लावली होती आज 5 संकट त्यांच्या पाठीरग आज मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहतोय निधाव चोटीची सांगता होती या चौथा षटक मार्गस्थ आपण पाहतोय आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट मध्ये दुसरा चेंडू खेळू करतो यावेळेस मध्ये चेंडू मिड विकेट रिझन मध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय खराब परिस्थिती सोनारपड अभि संघाची जबरदस्त गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये कारण पूर्णपणे फलंदाजच्या पायामध्ये बेडी घालण्याचं काम केलं या गोलंदाजानं आतापर्यंत जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटलं खिडकाळी संघाकडनं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय थोडंसं खराब क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये आपण पाहतोय कारण थोडंसं खराब क्रिकेट या सोनारपाडा संघाने दाखवलं मैदानामध्ये आणि आतापर्यंत धावपळ की धावा आपण पाहतोय फक्त 30 धावा आणि फलंदाज बाद झाले 7 एकूण जबरदस्त गोलंदाजी पण एकदा फटक्याचा प्रयत्न यावेळी चेंडूला खेळ करतोय डीप लॉंग मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चेंडूला उचलेल आणि फेक तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावपडकी आपण पाहू शकाल धावा लागल्या त्या 31 धावा 7 बाद 31 धावा ही खराब परिस्थिती कारण या ठिकाणी सामना जर बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेटची बरोबरी झाली तर नाणेफेकीचा विचार केला जाईल त्यामुळे विकेटला फार महत्व असणार आहे मात्र या ठिकाणी सोनारपाडा संघाने 7 विकेट गमावल्यात यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला बीट करतोय अजून एक फलंदाज बाद होतोय 8वा झटका सोनारपाडा संघाला मैदानावरती यावेळेस आपण पाहतो फलंदाज बाद होतो 8 झटका खराब परिस्थिती एकही फलंदाजांना जिम्मेदारी निभावली नाहीये एकही फलंदाजांना जिम्मेदारीनं क्रिकेट दाखवलं नाहीये कारण मी म्हटलं की ज्या प्रकारे जिम्मेदारी निभावणं हे फार कठीण कार्य असतं मित्रांनो आणि जिम्मेदारी ढकलणं हे अतिशय सोपं कार्य असतं आणि सोनारपाडा संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत तेच कार्य केलं जिम्मेदारी ढकलली ती येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती असणाऱ्या अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजावरती प्रेशर दबाव पाहू शकाल कारण जबरदस्त गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी केली आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि 3 मोठ्या फलंदाजांना त्यांना बाद केलाय गोलंदाज होत्या ठिकाणी शक्ती पाटील ज्याने फक्त एक धाव खर्च केली आहे एकदा जोरदार आला होता या गोलंदाजासाठी ज्याने फक्त एक धाव खर्च केली आणि 3 फलंदाजांना बाद केला तर योगेश याच दरम्यान ओमकार पाटील यांचे इथे शुभागमन झाले तसेच सचिन पाटील सागाव असे 2 खेळाडू नामवंत यांचे इथे आगमन झालंय विनंती करतोय व्यासपीठावरती आपण यावं आयोजकांच्या वतीनं तर सामना पण रंगत्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला 4था सामना हा सामना सुद्धा एकतर्फी होईल का असा प्रश्न निर्माण झालाय कारण आतापर्यंत योगेश आपण या स्पर्धेत 3 सामने पाहिले आपण हे 3ही सामने एकतर्फी झाले मात्र हा सामना खूप चांगला ठसन पाहायला मिळेल असं आपण अपेक्षा घालूया आणि चांगला सामना होवं अशी आपण देवाला साकडं घालूया ना बॅक टू क्रिकेट योगेश आपण बघतो जेव्हा आपण बघतो एकतर्फा सामना होतो तेव्हा आमचे प्रेक्षक वर्ग फार नाराज होतात कारण एवढ्या थंडीमध्ये ते प्रेक्षक वर्ग सामने पाहण्यासाठी येतात आणि तो सामना जर एकतर्फी झाला तर प्रेक्षक वर्ग फार नाराज होतात हा सामना चांगला होईल नक्कीच आपण पाहतोय परंतु 31 धावेवरती 8 फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी विशाल पाटील गोलंदाजच्या प्रती आपण पाहतोय मात्र एवढी चेंडूला फिटकावलेला अजून एक फलंदाज बाद होतोय या ठिकाणी 9वा झटका आपण पाहू शकाल अतिशय चांगले क्षेत्ररक्षण अतिशय चांगली गोलंदाजी
जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो पूर्णपणे फलंदाजीवरती दबाव टाकला कारण ज्या प्रकारे सुरुवातीपासून या ठिकाणी झटके देत ठेवला आणि आतापर्यंत तोच कार्य ठेवला या गोलंदाजानं 9वा फलंदाज बाद होत आहे अंतिम फलंदाज मैदानावरती असताना तर आपण बघूया यावेळी मध्ये चेंडूला पिडकवतोय जबरदस्त फटका चेंडू यावेळी सीमा पार बऱ्याच उशिरा मोठा फटका चेंडू सीमा पार 4 धाबा थँक्यू योगेश डीजे मॅचला आपण थांबूया डीजे मॅच ऐकले थांबायचं पुढचा सामना या स्पर्धेतला दुसऱ्या फेरीला आपण बोलणार आहोत तर पहिला सामना जिंकला वाकलन संघानं दुसरा सामना जिंकलाय तो अगाजन संघानं मी विनंती करेन दोन्ही संघ नायकांना की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती तातडीने या मंचावरती नक्कीच आपण बघतो धापडकी धाबा आपण बघतो 35 धाबा पुन्हा एकदा सामना एकतर्फा होईल का हा प्रेक्षकांचा प्रश्न कारण ज्या प्रकारे धाबा या ठिकाणी बनवायचे होते मात्र त्या धाबा या सोनरपाडा बीच संघाने बनवल्या नाहीत मैदानावरती यावेळी महत्वाच्या चेंडू बॅटचा या ठिकाणी मात्र जबरदस्त फटका चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धाबा मशिद पाटील सलामी फलंदाज आणि मिडल फलंदाज ज्यांना जे कार्य जमलेलं होतं ते अंतिम फलंदाजाने कार्य करत दाखवलं कारण शेवटची जोडी मैदानावरती आणि चौकार षटकार पाहायला मिळतात तर धावपळकी धाबा होतो त्या 41 धाबा 9 बाद 41 धाबा धावपळका होती सेकंडवरती फलंदाज आपण बघतोय विकास पाटील राहुल पाटील आणि विकास पाटील शेवटची जोडी मैदानावरती असताना पण एकदा मोठा फटका यावेळी मिश्रा जज केलाय मात्र या ठिकाणी झेड ड्रॉप झाला मी म्हणे नक्कीच या ठिकाणी संघ ऑल आउट होऊ शकला असता मध्ये 2 धाबा लागतात या ठिकाणी आणि 2 धाबेच्या मदतीने धावपळकी धाबा 43 धाबा 9 बाद 43 धाबा अंतिम षटकाचा खेळ सुरू या आणि अंतिम षटकामध्ये मी म्हणेन या शेवटच्या जोडीनं चांगलं कार्य केलं आहे तर शेवटची जोडी जबरदस्त क्रिकेट दाखवतात शेवटची जोडी मैदानावरती आणि जबरदस्त फलंदाजी या 2 फलंदाजांनी दाखवली तर या दरम्यान जबरदस्त सामना मैदानावरती पाहायला मिळतो यावेळेस मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका जबरदस्त स्ट्रोक ताकदीचा वापर चेंडू सी वापर अजून एक मोठा फटका 6 धावा आणि आपण पाहतो या ठिकाणी मचिंद पाटी क्रिकेट जबरदस्त सामना पाहायला मिळतोय कारण ज्या प्रकारे सलामी फलंदाज आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज अपयशी झाला त्याच्यानंतर अंतिम जोडी एक जबरदस्त कार्य दाखवतोय मैदानावरती आणि यश प्राप्त करतोय कारण अंतिम फलंदाजानं 2 षटकार एक चौकार दाखवलं मैदानावरती 49 धाबा धावपळकी लावल्यात जबरदस्त क्रिकेट असं वाटत होतं की हा संघ मोठी धावसंख्या उभारू शकणार नाहीये मात्र अंतिम क्षणाला फाईट दिली आणि अंतिम क्षणाला मोठे फटके आपल्याला पाहायला भेटला जबरदस्त चेंडू या ठिकाणी मात्र संघ ऑल आउट होत आहे सोनारपाडा संघ अंतिम चेंडूवरती ऑल आउट होत आहेत आणि त्यांचे 10 विकेट इकडे गमावतात धावपळकी धाबा असतील त्या 49 धाबा 50 धावेचं टार्गेट येणाऱ्या सामन्यामध्ये खिडकाली संघासमोर सामना जर खिडकली संघ विन झाले तर रतन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ हरिश्चंद्र रतन पाटील यांच्याकडनं 6000 रुपये खिडकली संघ जर सामना जिंकला तर तसेच मनोज घरात यांच्याकडनं 11000 रुपये असतील तर सामना आपण बघतो मच्छिंद्र पाटील 49 धाबा झाल्या आणि 50 धाबेचं लक्ष उभं केलं येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणी खिडकली संघासमोर खिडकली संघ ते आव्हान पेलबेल किंवा तो सामना जिंकतील मैदानामध्ये सोनारपाडा संघ या इकडे मायक्रोफोन होती आमंत्रित करूया मच्छिंद्र पाटील यांना हॅलो तर या व्यासपीठावरती सन्माननीय रतन पाटील साहेब पडलेगाव यांचे ते शुभागमन झाले खिडकालीचे मी विनंती करेन सन्माननीय पडलेगावचे रतन पाटील यांचा सन्मान करण्यासाठी शिवनाथ खोटारकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रतन पाटील साहेबांचं आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं तर थोर समाजसेवक त्यानंतर अभिमन्यू पवार यांचे इथे शुभागमन झाले मी विनंती करेन अभिमान पवार यांचा सन्मान करण्यासाठी तो कॅमेरामॅन ज्याला विनंती करते आपण व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रत्येक क्षण तुम्हाला टिपायचे आहेत कारण भविष्यामध्ये एक क्षण आपण पाहणार आहोत
ही स्पर्धा मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली आणि हेच यश या स्पर्धेचं मागच्या वर्षी या स्पर्धेचा उच्चांक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेची चर्चा झाली. प्रेक्षकांची तुफानी गर्दी आणि तुफानी गर्दीमध्ये स्पर्धेला आम्ही निरोप दिला. मागच्या वर्षी तर चेंडूची मागणी केली जाते. 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ही स्पर्धा आपण पाहतात. जय हनुमान क्रिकेट संघ डायगर आयोजित शिक्षण महर्षी सन्मान स्वर्गवासी नारायण शेठ पाटील स्मरणार्थ डायगर चषक 2017 ही स्पर्धा आपण पाहतात. तमाम क्रीडारसिकांचं आलेल्या मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ना बॅक टू क्रिकेट वलूया 50 धावांचं लक्ष. अभिमन्यू पवार या आमच्या व्यासपीठावरती आहेत. वासुदेव पाटील शाखा प्रमुख यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. अभिमन्यू पवार यांना आपण सन्मानित करावा. त्यानंतर प्रेम पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती आहेत. तर प्रेम पाटील सुद्धा या मंचावरती आहेत. मी आमंत्रित करेन डायगर गावचे प्रतिष्ठित नागरिक नवनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण प्रेम पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ देऊन मायेची शाल आणि स्पर्धेची अविस्मरणीय भेट सन्मानचिन्ह देऊन खूप चांगली संकल्पना या आमच्या पाटील परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. मान्यवरांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आमच्या सर्व क्रीडाप्रेक्षकांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट पहिल्या फेरीतला आपण शेवटचा सामना पाहतोय. थरार क्रिकेटचा पाहायला मिळेल या सामन्याच्या माध्यमातून. त्यानंतर या रंगमंचावरती सन्माननीय प्रल्हाद पवार साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करेन आकाश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण प्रल्हाद पवार यांचा आपण शुभ सन्मान करावा. ही अशी पहिली स्पर्धा आम्ही पाहतोय मित्रांनो. ह्या स्पर्धेमध्ये पाहुण्यांची रेलचेल सर्वात मोठी पाहायला मिळते. स्वर्गीय रतनबाबा स्पर्शकामा सुद्धा पाहुण्यांची आपण खूप रेलचेल पाहतो. त्यानंतर ह्या मंचावरती आम्ही पाहतोय मागच्या वर्षी या मंचावरती जवळ 6 लालबत्त्यांच्या गाड्या आम्ही पाहिल्या होत्या. एवढं पाटील परिवारची ताकद या राजकारणामध्ये एवढी प्रतिष्ठा जपली आहे पाटील परिवारानं. तर सामने ते रंगतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शोधगुरु क्रिकेट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. खिडकाली आणि सोमवारचा सामना आपण पहिल्या फेरीला सोनापडा 50 धावांचं लक्ष. सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल केल्याचा प्रयत्न. पहिलाच गडीबाद पहिला धक्का यावेळी मात्र खिडकाली संघाला. अप्रतिम संगीत तेवढं चांगलं क्रिकेट तेवढी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर आमच्या मंचावरती सन्मान्य जयदेव पाटील रबाले नवी मुंबई यांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करेन सूर्याजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करावा. एक डायगर गावचे अतिशय चांगले समालोचक अतिशय चांगले पॅकर्स सूर्याजी पाटील यांच्या शुभ हस्ते जयदेव पाटील यांचा सन्मान केला जाईल. तर सूर्याजी पाटील यांच्या शुभ हस्ते एक चांगले पॅकर्स सूर्याजी पाटील एक चांगले समालोचक आहेत आणि एक चांगले नागरिक म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख करतोय. तर जयदेव पाटील रबाले नवी मुंबई यांचा सन्मान त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर पहिला गडी बाद झालाय खिडकाली संघाला. यावेळी मात्र मैदानावरती सोनापाट संघाने चांगलाच पहिल्या चेंडूवरती धारेवर धरलंय आणि पहिला फुलटा चेंडू ऑन साइडला शफल केल्याचा प्रयत्न आणि पहिलं घवघवीत आपल्या गोलंदाजाला 50 धावांचं लक्ष मागच्या सामन्यात आपण पाहिलं. वडवली सामना आणि पेंधार यांच्यात झाला. तर त्यानंतर शेवटचा सन्मान महेश घरत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेन महेश घरत यांचा सन्मान करण्यासाठी गणेश पावशे यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. गोलंदाज अमर ठाकूर व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला चेंडू फुल टॉस मात्र ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न गडी बाद झालाय. पहिला धक्का खिडकाली संघाला. बघा फक्त टेक्निक पुश करण्याचा प्रयत्न अजून एक गडी बाद होतोय आणि अजून एक मोठा धक्का. बॅक टू बॅक 2 धक्के खिडकाली संघाला. ओ व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स डीजे. त्यानंतर जितू पाटील हे आमच्या रंगमंचावरती आहेत खिडकालीचे. मी विनंती करेन महेंद्र कोटारकर आपण आपल्या शुभाचे सन्मान करा. 2 गडी बाद झाले 2 चेंडूवरती. ही जाऊन एक गोलंदाज सज्ज होते गोलंदाज अमर ठाकूर. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजचा दर्जा दाखवतोय.
पहिला चेंडू फुल टॉस होता, मात्र हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला, फलंदाज बाद झालाय. त्यानंतर ही जहान हॅट्रिक, पहिली हॅट्रिक या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळेल का अहमद ठाकूरच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाज सज्ज होते अहमद ठाकूर. वाढ बॉलिंग परफॉर्मन्स, 50 धावांची गरज आहे. तर सन्मानित जितू पाटील यांचा सन्मान केला जातोय. जितू पाटील स्वागत आहे तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. ही जहान हॅट्रिक बघायचं बिग अचिव्हमेंट. सन्मान दिलाय फलंदाजांना. माहिती आहे की 2 धक्के मिळालेत. या 2 धक्क्यात सावरणं फार गरजेचं असं खिडकाली संघाला. त्यावेळेला हा चेंडू ब्लॉक हॉलचा फेकला होता, अत्यंत घातक चेंडू होता. तेवढाच चांगला सन्मान दिला, क्रिकेटचा दर्जा दाखवलाय आणि सन्मानानं फक्त एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने सांघिक धावसंख्येला सुरुवात होते. आपल्या संघाची सुरुवात करतोय फलंदाज, स्ट्रायकरचा फलंदाज महेश पाटील, 4थ्या नंबरचा फलंदाज. किती वेळ लागलाय बघा एक धाव काढण्यासाठी. 2 गडी गमावलेत एक धाव काढण्यासाठी खिडकाली संघानं. सोनापाडा संघ खूप मोठा संघ आहे, तेवढाच ताकदीचा संघ खिडकाली संघ. दोन्ही संघांमध्ये तेवढेच माताब खेळू आहेत आणि दोन्ही संघांमध्ये बरेच सामने आपण पाहिले आहेत. तर सोनापाड्याचे आमचे पंढरी जाधव या सामन्याला ऐकतात, त्यांचे स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून शुभेच्छा देतात या स्पर्धेला. सोनापाडा बी संघाबाद इट इज व्हाईट लाईन बघावी लागेल. पंचाने पाहिलंय. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल सचिन पाटील आणि सागरपाडीचे 2 नामवंत पंच. तर उत्तम पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेन सुनील पाटील विनंती करेन आपला की आपल्या शुभाशय आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. बघा पाहुण्यांचा रेलचेल किती मध्ये पाहायला मिळते. त्यांचा यथोचित सन्मान. एका बाजूला क्रिकेटची कॉमेंट्री सुद्धा सुरू आहे. व्हेरी गुड अरेंजमेंट. सेटअप करतोय या लेव्हलचे जज करतोय. डोक्याच्या बाहेर डोक्यावर चेंडू लाभ करतोय. लगावतोय डोक्यावर उत्तुंग षटकार. पुढचा सामना मी विनंती करेन वाकलन संघ आणि अगासे संघ प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. द नेक्स्ट मॅच विल बी 4 ओव्हर्स. पुढचे सामने 4 षटकाचे आपण नोंद घ्या. मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक बघू शकाल आपण. पहिला षटकार पाहिल्यामध्ये खूप दडपण निर्माण झालं होतं खिडकाली संघावरती. ते दडपण झुगारून टाकलं स्ट्रायकरचा फलंदाज तेजस पाटील. खूप सध्या फॉर्म मध्ये असणारा फलंदाज बघा ड्रिल करतोय. पॉइंटच्या डोक्यावर गेल्याचा प्रयत्न. वाईट प्रत्येक चेंडू प्रेक्षकांचा आढळा पाहायला मिळतोय. सोनापाडा संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आम्ही पाहिले त्या संघाला. बी संघ खेळतोय सोनापाडाचा. धावसंख्येला वेग येतोय. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले होते. नंतर कमबॅक करता आला नाहीये गोलंदाजाला. अमर ठाकूरला थोडंसं दडपणाखाली आणले फलंदाजानं. षटकार मारल्यानंतर दिशा भरकटते गोलंदाज. पुढे केल्याचा प्रयत्न. मोठा फटका. व्हॉट अ टायमिंग. मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. गुड कॅच. पंचांच्या इशाऱ्याची मी वाट पाहणार आहोत. तर पंच आम्हाला इशारा करतील फलंदाज बाद. 3रा धक्का खिडकाली संघाला. अनबिलेबल कॅच. तसेच या ठिकाणी पारितोषिक द्या रतन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ हरिचंद्र रतन पाटील यांच्याकडून जर खिडकाली संघ सामना जिंकला तर खूप मोठं पारितोषिक मच्छिंद्र सर 6000 रुपयाचं पारितोषिक विजयासाठी खिडकाली संघाला. तसे 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक मनोज खरे त्यांच्या माध्यमातून. नाव बॅक टू द क्रिकेट मैदानावरती. तर अनबिलेबल कॅच अमोलच्या माध्यमातून. किती चांगला यश बघा. चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी होता. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक झाला. फलंदाज टूप टॉपेज लागतोय आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं गुणवत्ता दाखवतोय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. तेवढेच रक्षण आणि फलंदाज बाद होते. 3रा धक्का खिडकाली संघाला. खिडकाली संघाला धक्के मारत धक्के देते. त्या धक्क्यातनं सावरणं फार गरजेचं असणार. एक मोठी भागीदारीची फार गरज आहे मैदानावरती. मध्ये गोलंदाजी सुद्धा तेवढी अचूक टप्प्यावरती फेकली जाते. भेदकता गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू 1 टू गो. लास्ट डिलिव्हरी. धावसंख्या दाखल 9 धावा. 9 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतो खिडकाली संघाची. फुलटा चेंडू दिशा देण्याचं कार्य. व्हेरी गुड फिल्डिंग. बघा किती स्ट्रॅटेजी दाखवते. इट इज अ वाईट. मात्र बघा फलंदाज यस बॅटकरचा इशारा दाखवतात आमचे लेग पंच सागर पाटील. आम्हाला इशारा करतात. यस बघा कॉर्डिनेशन किती चांगलं पंचांमध्ये आहे. 8चा आवाज आला होता इथपर्यंत. तर षटक समाप्त होतं. पहिलं 3 गडी बाद 9 धावा मैदानावरती पाहायला मिळाल्या. 50 धावांची गरज असताना 41 धावांची गरज येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आपण पाहता ती स्पर्धा जानमान क्रिकेट संघ डायगर आयोजित शिक्षक महर्षी स्वर्गवासी नारायण शेठ पाटील स्मरणार्थ यांच्या स्पर्धा डायगरच्या 2017चं हे अप्रतिम आयोजन. अप्रतिम वेल प्लॅनिंग. व्हेरी गुड मॅनेजमेंट. गुड अरेंजमेंट. वेल प्लॅनिंग टुर्नामेंट आपण पाहतोय.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा झाली होती मागच्या वर्षी स्पर्धेची तेवढीच चर्चा ह्या वर्षी पाहायला मिळते. अजून एक सुधारणा स्पर्धेच्या माध्यमातून. तर षटक समाप्त होतं. पहिलं धावफलक धावा येतात त्या 9 गरज आहे ती मात्र 41 धावांची येणाऱ्या 4 षटकांमध्ये. तर मनोज घरत खिडकाली गाव यांच्याकडे जर खिडकाली संघ विजय झाला तर रोख रक्कम 5,000 पारितोषिक. थँक्यू सो मच. यानंतरचा सामना असेल मैदानावरती वाकळण वर्सेस आगासन या दोन बलाढ्य संघाच्या माध्यमातून. बराच वेळ दोन संघ एकमेकांसमोर समोर येत आहेत. दोघांच्या उणीधुणी आणि जमेच्या बाजू या दोन संघांना माहिती आहेत. त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे प्लीज कम ऑन द स्टेज. नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल व्यासपीठावरती. प्रेम पाटील यांचे शुभ असते खिडकाईचे आमचे प्रेम पाटील. सामना असणारे 5 षटकांचा कारण 2च संघ आम्हाला या स्पर्धेचा सुपर 8 मध्ये आम्ही क्वालिफाय करणार आहोत. तर सूर्यजी आयोजक सांगतात 4 षटकांचा सामना. 5 षटकांचा सामना असेल. नाणेफेकीसाठी येत आहेत वगैरे माध्यमातून विनोददा पाटील आणि केजी मुंडे. विश ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन. उडवा मैदानावरती. तर कंपल्सरी 5 षटकांचे सामने चिन्हून घ्या आपण कारण 5 षटकांमध्ये क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतोय. तर आयोजकांचा निर्णय द मॅच विल बी 5 ओव्हर्स. थँक्यू सो मच. 1 सेकंड बॅक टू क्रिकेट. तर वाकलन संघ नाणेफेकी जिंकलेली आहे. ऑन साईडला शपल केल्याचा प्रयत्न सिंगल शॉटचं सिलेक्शन बघा ऑन साईडला केलं होतं फलंदाजानं. सिंगलच्या मध्ये धावसंख्येला उभार येते. धावसंख्या वेगानं वाढते. धावसंख्येचा वेग 3 गडी बाद 10 धावसंख्या पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना P2चं गोलंदाज सज्ज झाला. तो गोलंदाज रितेश पाटील एक चांगला गोलंदाज. त्याच्याकडे असलेला अनुभव बघा. गोलंदाजी मध्ये लेंथ लाईन अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण भेदकता दाखवत आहे आणि बरेच डिलिव्हरी या गोलंदाजच्या माध्यमातून आपण आउटसोर्स ऑप्शन पाहिले आहेत. त्याचा अनुभव आहे. लोकांचा चेंडू कार्पेटचा सहारा आहे. आपले पाहायला मिळतो कार्पेट स्ट्रोक लोकांना चेस करतो तोपर्यंत सिंगल. तर मनोज घरत खिडकाली यांच्याकडे संघ जर विजयी झाला खिडकालीचा 5,000 रोख रक्कम आणि हॅट्रिक षटकासाठी 5,000चं पारितोषिक. थँक्यू सो मच मनोज घरत कॅश प्राइज दिल्याबद्दल. तर धापांचा बेग पुढे सरकतोय. खूप अनाउन्समेंट या स्पर्धेमध्ये आम्हाला करावे लागतं त्यामुळे आमचा समाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. राईट आर्म लेफ्ट आर्म वरती विकेट शफल केल्याचा प्रयत्न स्टेप आउट होते फलंदाज. लाईन बघावी लागेल. पंच आम्हाला इशारा करतात. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. धाबांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. मध्ये 49 धाबा सोनापाडा संघानं कुठल्यात त्यामुळे अवांतर धावसंख्येला आळा घालणं फार गरजेची बाब असणार आहे. कारण अवांतर धावसंख्येत जर या पद्धतीने जर मैदानावरती गेल्या तर मात्र हा सामना सहजरित्या खिडकाली संघ आपल्या ताब्यात नेईल आणि सामना जिंकण्याचा उद्देश सुद्धा साध्य करेल. तर ज्यावेळी तुमची धाबांची इन्व्हेस्टमेंट कमी असेल प्रत्येक संघाला आम्ही सूचना देतोय ज्यावेळी तुमची धाबांची इन्व्हेस्टमेंट कमी असेल तेव्हा अवांतर धावसंख्येला आळा घालणं ही फार गरजेची बाब असते क्रिकेटच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू यावेळी मात्र हुक करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बिग 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 हिट 6 धाबा. स्ट्राईकचा फलंदाज शनिदास बघा. शॉर्ट पिच चेंडू होता. आमंत्रण फलंदाजाला बॅकफुटला आला. जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट उंचीचा फायदा घेतला. टॉपेज होतोय आणि सीधा सीमा पलीकडे यायला पाहायला मिळतोय षटकारांसाठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. कमबॅक बघा किती चांगलं पाहायला मिळतं फलंदाजाच्या माध्यमातून. 2 गडी बाद झाले होते पहिल्या 2 चेंडूवरती. त्यानंतर मध्ये जे कमबॅक दाखवलं फलंदाजानं अप्रतिम. तर धाबांचा बेग पुढे सरकतोय. धावसंख्या धापलकावरती 18 पाहायला मिळतात. जो धाबांचा बेग कमी होता त्याला मात्र गती प्रदान केली आणि P2 मध्ये मात्र अप्रतिम फलंदाजी. आदित्य भरत अलिमकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक येते खर्डीचे त्यांच्या माध्यमातून जर खिडकाई संघ सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक खिडकाई संघासाठी. तसेच मनोज घरत खिडकाळी यांच्या माध्यमातून सामना जिंकल्यास 5000 रुपयाचं आणि हॅट्रिक षटकारासाठी 5000 रुपये. यावेळी मात्र झेल उंचावरतोय पण कोण घेणार झेल हा प्रश्न निर्माण झाला आणि खराब क्षेत्ररक्षण यावेळी मात्र सोनापाडा संघाच्या माध्यमातून. सोनापाडा संघाला सूर गवसला की नाहीये हा प्रश्न निर्माण झालाय. कर्जा सोनापाडा संघाने खूप चांगली सुरुवात केली होती फलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजीला सुद्धा खूप चांगली सुरुवात केली होती. मात्र खिडकाली संघ त्याचा बिमोड करतोय आणि सामन्याला म्हटलं कलर देण्याचा प्रयत्न करतोय. खूप उंचावरती झेल होता. खूप वेळ होता झेल घेण्यासाठी. मात्र जेव्हा झेल हवेमध्ये असेल तेव्हा 3 गोष्टींचा प्रामुख्याने विचार करा. झेल कुठे हे पाहणं
झेल खाली येणं आणि झेल एक्झॅक्ट छातीवरती घ्यायचं की जमिनीलगत घ्यायचा हे ठरवणं फार गरजेचं होतं. मात्र झालं नाहीये तसं, त्यामुळे जीवनदान लाभतो फलंदाजाला. धाबांचा वेग अजूनही पुढे पाहायला मिळतोय. दुसरं षटक पिटूचा हाताळताना धाबांचा वेग पुढे सरकतोय 19 धावसंख्येवरती. किती लवकर संघाला सावरलं खिडकाळी संघानं बघा. 2 गडी बाद झाले होते पहिल्या 2 चेंडूवरती आणि तरी सुद्धा सावरलाय संघामध्ये, धक्क्यात सावरलाय संघ. शॉर्टपिच चेंडू लोकांच्या डोक्याला भिरकावून लावलाय. चतक्षित जज करतोय मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. तिसरा धक्का या मात्र खिडकाळी संघाला. अप्रतिम संगीत आपण ऐकतो डीजेला, डीजे मनोज पाऊस यांच्या माध्यमातून. अप्रतिम संगीत त्यात 4 गडी बाद झालेत. 4 गड्यांच्या मध्ये धावसंख्या धाबा होती 18 चेंडू आणि गरज होती 31 धाबाची. यस ओमकार. सामना जसा जसा पुढे सरकतोय तसा तसा पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी वाढवला जातोय. खेळकळीचे मान्यवर आदरणीय मनोज घर त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 11,000 रुपये येणाऱ्या काळामध्ये खिडकाई संघाला ते सामना जिंकला तर या मैदानावरती लाभेल प्रोत्साहित केलं जातं मनोज घर त्यांच्या माध्यमातून. तसंच विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांचे रेलचेल बघा. 4 गडी बाद झालेत. 19 धावा धाबक होती. समीकरण येणारे 18 चेंडू 31 धाबाची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. माझा सामना कोण जिंकणार तुम्हाला निश्चित सांगतो. जो संघ कमीत कमी चुका करणार तो सामना जिंकणार. जो संघ प्रचंड दडपणामध्ये स्वतःला सावरेल तो सामना जिंकणार. जो संघ क्रिकेटचा दर्जा दाखवेल तो सामना जिंकणार आणि जो संघाला आत्मविश्वास कायम ठेवेल तो सामना जिंकणार. बघायचा सामना कोणता संघ जिंकतो मैदानावरती. सामना आपण एन्जॉय करतोय. रात्रीचे ठीक मध्यरात्रीचे 11:20 होतात. या स्पर्धेला सुरुवात झाली आज 7:18 राष्ट्रगीत झालं. राष्ट्रगीतानं स्पर्धेची सुरुवात आम्ही केली. त्यात 7:35 पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडू चौकारानं वकलन संघानं या स्पर्धेची सुरुवात केली. तर 18 चेंडू आणि 31 धाबांची गरज. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. युट्यूबच्या आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेटचे जल्पेश भोईर आणि महेश वेळे यांच्या माध्यमातून स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये 198 देशामध्ये स्पर्धा तुम्ही बघू शकाल कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात युट्यूबच्या माध्यमातून. या आधुनिकता क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि मागच्या वर्षी ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जरी दाखवली नव्हती तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली होती या स्पर्धेची. मात्र यावर्षी प्रश्नच नाहीये. तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 30 षटक हाताळतोय अमर ठाकूर ज्याने पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. 2 गडी बाद केले होते. या गोलंदाज अमरनं पहिल्या चेंडूवरती 2 गडी बाद केले होते. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस वरती गडी बाद केला होता. दुसरा ब्लॉक हॉलचा विकेट बाद केला होता. तिसरा गडी मात्र त्याला बाद करता आला नव्हता. तो गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा अमर ठाकूर. 18 चेंडू 31 धावा. अप्रतिम स्पर्धा. प्रेक्षकांची प्रचंड तुफानी गर्दी स्पर्धेच्या माध्यमातून. जरी स्पर्धा युट्यूबला लाईव्ह असते तरी प्रेक्षकांची प्रचंड गर्दीमध्ये पाहायला मिळते. कारण खरी मजा मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. लाईव्ह क्रिकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूचा टॉपेज लागते. नशिबाचा चौकार. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. सहाव्या नंबरचा फलंदाज किशोर ठाकूर मध्ये चौकारा खात्याची सुरुवात करतोय. बघा चेंडू बॅकफुटला आला होता. फुल अँड डिलिव्हरी होता आणि चेंडू मध्ये भिरकावून दिले मागच्या दिशेनं आणि त्या समीकरणामध्ये अजूनही वाढ पाहायला मिळते. धावांचा बघ पुढे सरकतोय. धावसंख्या पाहू शकाल आपण 23 धावा. 23 धावा. 23 लॉस ऑफ द 4 विकेट्स. खूप लवकर खेळतोय फलंदाज. बघा चेंडूला टेक ऑफ किती चांगल्या पद्धतीने दिला गोलंदाजानं. एक वैशिष्ट्य असतं एखादा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतोय त्याचं वैशिष्ट्य मध्ये त्याची उंची. तुम्ही बघू शकाल ऑस्ट्रेलिया संघ ज्यांच्याकडे उंची असे खेळाडू आहेत. वेस्ट इंडिज संघ असेल ज्यांच्या उंचीचा खूप फायदा होतो क्रिकेटमध्ये आणि जो गोलंदाज जास्त उंच असतो तो गोलंदाजी खूप चांगली करतोय. आजवरचा अनुभव आहे आमचा आणि दाखवतो उंचीचा फायदा करतोय गोलंदाज. व्हेरी गुड डिलिव्हरी. दॅट्स अ गुड टायमिंग. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले दाखवतोय. पहिल्या चेंडूवरचा ऍक्शन रिप्ले ज्यांनी पाहिला नसेल त्याने पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवलाय. गोलंदाजांपैकी किती सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय. आपला आत्मविश्वास कायम ठेवतोय गोलंदाज. आपली गुणवत्ता दाखवतोय आणि धावांचा वेग मात्र स्थिरावलेला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या 23. तिसरं षटक मार्गात असताना ज्या अमर ठाकूरनं पहिलं षटक हाताळलं होतं काळजीपूर्वक हाताळलं होतं. पुन्हा एकदा स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतोय आणि त्या जोमानं त्या जोशानं गोलंदाजी करतोय. आत्मविश्वास कायम ठेवतोय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. माइंड ब्लोइंग. व्हेरी गुड कम बॅक. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. स्ट्रॉंग अपील. बघा किती स्ट्रॉंग अपील आहे. चेंडू मात्र विकेट किपरच्या मागे निघून जातोय. या अपीलच्या नादामध्ये मात्र धाव झाली असते मात्र नॉनस्ट्राईकचा फलंदाज कॉल करत नाहीये
आणि सिंगल मात्र घेण्याचं मानस होतं, मात्र धाडस नव्हतं. आणि व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या चेंडूत चौकार आला होता आणि त्या चौकारानंतर 3 चेंडू डिलिव्हरी डॉट दाखवलेत. म्हणजे पहिल्या चेंडूत चौकार मारत होता फलंदाज किशोर ठाकूरनं 6व्या नंबरचा फलंदाज, त्याला मात्र शांत ठेवलाय. व्हॉट अ कमबॅक. गोलंदाज तोच चांगला गोलंदाज कमबॅक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. धमक याच्यामध्ये दाखवतोय. गोलंदाज अमरचा ऍक्शन बघा कसा आहे, ज्या पद्धतीने गोलंदाज स्टार्ट करतोय. स्टेट ड्राईव्ह स्टेप आउट केल्याचा प्रयत्न, सिंगल निश्चितला बेल लोकांचा जज करतोय. 2 बाउन्स. सिंगलच्या माध्यमामध्ये धावसंख्येला मात्र अव्वर घालण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना पण पाहतो तंत्रशुद्ध, कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आलेत. दोन्ही संघांना एकमेकांच्या उन्ही जमेच्या बाजूचा कायम चांगला अभ्यास आहे आणि दोन्ही संघांना एकमेकांच्या त्रुटी चांगल्या माहिती आहेत. त्यामुळे सामना शेवटच्या थरापर्यंत रंगेल आणि शेवट सामन्याचा घातक असेल यातील मात्र शंका नाहीये. तिसरं षटक मार्गस्थ असताना सामन्यात मात्र आकार येतोय. जामोद ठाकूरनं पहिल्या षटकामध्ये सामनाला सावरलं गोलंदाजाच्या माध्यमातून तो कसब तो प्रयत्न अजूनही कायम पाहायला मिळतोय. ज्या खिडकाली संघानं दमदार सुरुवात केली होती तो थोडासा शांत झालाय. लाईन बघावी लागेल, बाउन्स बघावे लागेल. पंच आम्हाला इशारा करतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन पाटील आणि दुसरे आमचे स्क्वेअर ऑफ द विकेट पंच सागर पाटील. बऱ्याचशा स्पर्धेत आम्ही पाहतोय, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉमेंट्री करतोय, मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही पाहतोय की पंच गावातील असतात. खूप चांगली भूमिका, जसं स्वर्गीय रतनबा पाटील आपण पंच आपण पाहतो काटेगावचे, खूप चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एवढेच चांगलं पंच असताना प्रोफेशनल पंचाची काय गरज आपण निर्माण झाल्या मैदानावरती. व्हेरी गुड जॉब, व्हेरी गुड जॉब. राऊंड विकेट. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका बचका काढतो की काय फलंदाज. याली मध्ये मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. तर कारल्याचा डोंगर आपली अग्री कोल्यांची कुलदैवत एकविरा मातेचं आपण गाणं ऐकतोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. बघा मागच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजानं 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजानं शेवटच्या चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात. ह्याचेच नाव आहे क्रिकेट. तर षटक समाप्त होते. 3रं धावांचा ओघ आपण पाहतो. येणारे चेंडू आता 12 आणि 19 धावांची गरज. तर 12 चेंडू आणि 19 धावा. तर बघायचं सामन्यामध्ये किती कसब दाखवतं. टीम मिटिंग कॉल केली 3 षटकानंतर सोनापाडा संघानं. तर मनोज घरत यांच्या पारितोषिकामध्ये अजून वाढ पाहायला मिळते. जर खिडकाली संघ जिंकला तर रोख रक्कम 11,000 रुपये आणि एखाद्या फलंदाजाने जर षटकारांची हॅट्रिक दाखवली तर तुम्हाला रोख रक्कम 11,000 रुपये. लक्षात घ्या मित्रांनो, हॅट्रिक फक्त विकेटची असते, कधी चौकार षटकारांची हॅट्रिक नसते. मात्र आपल्या माहितीसाठी आपण हॅट्रिक धरतो, ग्राह्य धरतो. मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये असा कोणता नियम नाहीये, फक्त हॅट्रिक विकेटचीच असते, हे लक्षात असू द्या. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. बघा सामन्याला कलाटणी येते, सामना टर्न होण्याचा पाहायला मिळतो. 4थं षटक मार्गस्थ अमोल पाटील. तर खिडकाली संघाचे गडी बाद झाले ते आतापर्यंत 4. स्ट्रायकरला फलंदाज किशोर ठाकूर आणि नॉन स्ट्राइकचा फलंदाज शनिदास. अप्रतिम फलंदाजी 14 वैयक्तिक धावसंख्या 2 षटक फलंदाज. तर अभिमन्यू पाटील यांच्याकडे सुद्धा शनिदासने जर सामना जिंकून दिला तर 2,000 पारितोषिक. थँक्यू सो मच. लाईन बघावी लागेल. इट इज वाईट. खूप जास्त चेंडू स्क्वेअर दाखवलेत या सोनापाडा संघानं आतापर्यंत. 32 धावा पाहायला मिळतात. समीकरण येणारे चेंडू 12 आणि 18 धावांची गरज. चेंडू धावांमध्ये अंतर आपण पाहिलंय तर फक्त 6चं अंतर पाहायला मिळतंय. खूप जास्त अवांतर धावसंख्या खर्च केलेत. प्लॅटफॉर्म फार कमी आहे या संघाचा. ऑन साइडला भिरकावून दिलाय चेंडू. मिस्टर आमिंग स्टोक जज करतो स्वतः गोलंदाज. रनिंग बघा किती आहे. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. खूप चांगला झेल. 5वा धक्का खिडकाली संघाला. अमोल चांगला झेल टिपतोय. तर किशोर ठाकूर बाद होते. बघा प्रेक्षकांचा प्रचंड गदारोळ पाहायला मिळते. एन्जॉय विथ क्रिकेट. यस, एन्जॉय विथ क्रिकेट. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. बघा एन्जॉय करतात प्रेक्षकांना. प्रेक्षक एन्जॉय करतात आणि यश आहे टायगर चषकाचं मी म्हणेन. एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक स्पर्धेमध्ये आपण रात्रीच्या ठीक 11:30च्या सुमारास पाहतोय. एवढ्या गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षक आणि उद्या सोमवार आहे, उद्या वर्ल्ड डे आहे, तरी सुद्धा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हे वैशिष्ट्य स्पर्धेचं आणि यश आम्ही सर डायगर चषकाचं आणि हे यश आहे पाटील परिवाराचं. हे यश आहे आमच्या डायगर गावातील ग्रामस्थांचं आणि डायगर संघाचं. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. येणारे चेंडू 12 आणि 19 धावांची गरज.
बघा ते सामन्याला एन्जॉय करता प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने सोनापाडा संघाचे प्रेक्षक त्या बाजूला खिडकाली प्रेक्षक बघू शकाल आपण. तर चेंडू राहिले ते आता 11 आणि 18 धावांची गरज. बघा स्कोरवरती सुद्धा प्रेशर आहे आमच्या. स्ट्रायकरचा फलंदाज मॅच फिनिशर हिज अ किंग जयेश पाटील. ज्या पोलार्ड या नावाने ओळखला जाणारा फलंदाज बऱ्याच वेळेला क्रिकेट मी पाहिलंय खिडकाली संघाचं. तोच फलंदाज स्ट्रायकरला फलंदाज खूप मोठा फलंदाज तेवढा चांगला अनुभव ठासून भरलेला आत्मविश्वास खूप चांगला आहे. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटी देण्याचा प्रयत्न आणि तेवढी ताकद या फलंदाजामध्ये पाहतोय आपण. जयेश पाटील वन्स अगेन बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी डॉट आणि या 2 डिलिव्हरी डॉट मात्र संघाला पूर्णपणे बॅकफुटला नेऊन सोड दिला. शंका नाही. येणारे चेंडू राहिले ते आता मात्र 10, 9 आणि 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. ज्या खिडकाली संघानं स्पर्धेला एन्जॉय केला आपल्या खेळाडूंना उत्स्फूर्त केला मात्र सोनापाडा संघ कुठे कमी पाहायला मिळत नाहीये. दोन्ही संघांचे पाठीराखे तेवढ्याच संख्येने स्पर्धेला याला एन्जॉय करतात. दोन्ही संघांचे पाठीराखे तेवढ्याच संख्येनं याला खेळाडूंना मोटिवेट करतात. गुड क्रिकेट गुड कॉन्टेस्ट. चेंडू बॅट अँड पॅड मध्ये चेंडू कशा रीतीने तंत्र दाखवले फलंदाजानं जयेशनं. ज्या जयेशनं 2 चेंडू बीट केले होते त्या जयेशनं मात्र चेंडूला ऑन साइडला खेळून काढलंय. शेवटच्या मुवमेंटमध्ये बॅटचा फेस खोललाय. स्वतःवरती संयम होतं टेम्परेमेंट होतं. जयेश मात्र स्ट्राईकला रोटेट करतोय. येणारे चेंडू 9 आणि गरज येते आता मात्र 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8-17 सामना शेवटच्या टप्प्यामध्ये रंगताना पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू ऑफसाइडचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय आणि सीमा पलीकडे 6 धावा. टर्निंग पॉइंट षटकार. What a batting performance! What a comeback! थँक्यू डीजे. शनीच्या माध्यमातून बघा 2-3 षटकार आपण आतापर्यंत पाहिले. 2 षटकार मारले शनीनं. अजून एक षटकार मारला तर रोख रक्कम 11,000 रुपये पारितोषिक. दोन्ही बंधुराज बघा मैदानावरती स्टीवा आणि माकवा असे 2 फलंदाज आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी जबरदस्त फलंदाजी. व्हॉट अ कमबॅक. सामन्याला शेवटपर्यंत दोन्ही बंधूंना सामना धरून ठरलाय आणि संघाच्या मात्र प्रतिष्ठेसाठी खेळ सुरू आहे. 7 चेंडू 11 धावांची गरज आणि हा मोठा फटका. पहिला फलंदाज जोरदार आला शनीसाठी. पहिला फलंदाज स्पर्धेतील बॅक टू बॅक 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. DJ Sandy in the mix. आठवण येता गो आई तुझी मोड लागता तुझे दर्शनाची सजवली तू पाटलानी पालती सजवली चंदनाची. खरोखर खूप चांगलं फलंदाजी पाहायला मिळते शनीच्या माध्यमातून. आज रविवारचा दिवस आहे मात्र शनीदास आपली कायम उत्तमता दाखवतोय. लगातार दाखवतोय फलंदाज आणि रोख रक्कम मनोज घरत याने लावलेलं रोख रक्कम 11,000 रुपयाचे कॅश प्राइज हा फलंदाज स्वीकारतोय. सामन्याला कलाटणे आले. खूप महागडं षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये तब्बल सामना आपण पाहिला षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्यात 14 धावा. तर एकीकडे बाद केल्या समीकरण येणारे 6 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. गडी बाद झाले होते. पहिला ज्यावेळी फलंदाजी केली तर सामना बरोबरी झाला तर विकेटचा विचार केला जाईल आणि हा पहिला संघ ठरलाय बाद झालाय सर्व बाद. त्यामुळे येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती फक्त 5 धावांची. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. शनीदास या मैदानावरती मात्र समोरच्या संघाला वरती शनी दाखवतोय. 5व्या नंबरचा विस्फोटक आणि घातक फलंदाज. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 26 धावांची बहारदार कामगिरी या फलंदाच्या माध्यमातून. जबरदस्त सिंहाचा वाटा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय शनीचा शनीदेवता. तर 6 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. बघा प्रेक्षकांचा प्रचंड गदारोळ पाहायला मिळतो. एन्जॉय करतात प्रेक्षक या सामन्याला. स्वागत आहे तुमचं. ऑन साइडला शपन केल्याचा प्रयत्न. या सिटीचं वाईट. अजून एक वाईट पाहायला मिळतोय. खूप वाईट चेंडू फेकले त्या संघानं सोनापाडा 20 संघानं. त्यामुळे संघाचे वाईट परिस्थिती पाहायला मिळते. 6 चेंडू आतापर्यंत स्क्वेअर फेकलेत. आमचे गुन्हेगार आम्हाला माहिती देताना अमरनं 3 चेंडू स्क्वेअर फेकले होते आतापर्यंत. तर एकूण 6 चेंडू स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतात. तर अमू आंबेकर बॉडी बिल्डर तर चेंडू यावेळी मात्र बघू शकाल तर आपण राहिलेले चेंडू 5 आणि गरज आहे ती मात्र आता फक्त 4 धावांची.
तर सामना यामध्ये मध्ये 5-4 धाबांची गरज आहे. थोडेसे अलाउन्समेंट आम्हाला करावे लागतात, तेव्हा आमचं थोडंसं माइंड डिवाइड होते, थोडंसं माफी मागते तुमच्याकडनं. क्लीन बॉल, व्हॉट अ कमबॅक, फलंदाज बाद, एक मोठा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. अजून एक धक्का यावेळी मात्र खिडकाळी संघाला लागतोय, तो 5वा धक्का. डीजे जयेश बाद झालाय. 4-4 धाबांची गरज. सामना बघा आता ऐन रंगात येतोय. सामन्यामध्ये प्रेक्षकांची मने जिंकतोय आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवतोय सामना. आता प्रेक्षकांच्या मात्र मेंदूला शून्य करणारा सामना बघा. सामना नाट्यमय पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलंय की सामना सोनापाडा जिंकेल, मात्र नंतरच्या 2 षटकामध्ये असं वाटलंय, मागच्या शेवटच्या षटकामध्ये असं वाटलंय की सामना खिडकाली संघ जिंकेल, मात्र आता असं गृहीत धरलं जाते की सामना दोन्ही बाजूला बॅलन्स पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची गुणवत्ता, क्रिकेटचा स्टँडर्ड, लेवल ऑफ क्रिकेट दाखवताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. विश ऑल दी बेस्ट बोथ टीम, शो द गुड क्रिकेट, बेस्ट ऑफ लक वन्स अगेन. येणारे चेंडू 4 आणि गरज 4 धाबांची. सामना थरार नाट्य पाहायला मिळते मैदानावरती. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची पाहायला मिळते आणि 7वा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. प्लीज डोंट प्रेशर ऑन द अंपायर, सो आय काइंडली रिक्वेस्ट यू, अंपायर शुड बी फाइन नो डाऊट. तर समीकरण येणारे बदलते. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे फक्त 3 धाबांची. जर विकेट राखून फलंदाजी केली तर 2 धाबा पुरेशा असणार आहेत, कारण समोरचा संघ म्हणजे सोनापाडा संघ पहिल्यांदा स्पर्धेमध्ये ऑल आउट झालाय. त्यामुळे सर्व बाद संघ धावसंख्या 49 आणि 50 धावांची गरज. 7 चेंडू आतापर्यंत स्वेअर पाहायला मिळाले, त्यामुळे 7 धावा अवंतर पाहायला मिळाल्या आणि याच अवंतर धावसंख्या सोनापाडा संघाला स्पर्धेतनं बाहेर काढण्यासाठी पुरेशा असणार आहेत. मी मगाशीच सांगितलं होतं, जेव्हा तुमची धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी असेल तेव्हा तुम्ही अवांतर धावसंख्येला आळा घालणं ही फार महत्वाची बाब होती. मात्र आतापर्यंत 7 चेंडू स्वेअर फेकलेत, त्यामुळे षटकांचा सामना 6 झाला आणि 7 धावाही अवांतर पाहायला मिळाल्यात. कट करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांकडे थोडासा कटाक्ष टाकला होता फलंदाजानं. आता पुन्हा एकदा कमबॅक केलं जाते. आता समीकरण राहिले ते येणारे चेंडू 3 आणि 3 धाबांची गरज. 2 धावा जरी केल्या तरी सामना जिंकू शकेल. एकदा त्यांना जोरदार टाळ्या सामन्यासाठी मित्रांनो. अप्रतिम सामना आपण पाहतोय, अप्रतिम क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतोय आणि या गुलाबी थंडीमध्ये सामना हाय व्होल्टेज होतोय आणि सामना मात्र आग उगलताना पाहायला मिळतोय. खूप गरम क्लायमेट पाहायला मिळतोय सामन्यामध्ये. सामना ठसन पाहायला मिळतोय, खुन्नस पाहायला मिळतोय आणि थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. अत्यंत घातक स्वरूप सामन्यामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, गॅप शॉट शोधतोय आणि सीमा पलीकडे 4 धावा. सामना जिंकलाय तो यावेळी मात्र खिडकाली संघाचं हार्दिक अभिनंदन. तर सामना जिंकला खिडकाली संघानं. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट शनिदास. अप्रतिम फलंदाजी, तब्बल या फलंदाजानं 4 षटकारांच्या बरोबरीने 26 धावांची बहारदार कामगिरी केली. 6 चेंडू 26 धावा. वाटा बॅटिंग परफॉर्मन्स. तर सोनापाडा संघ स्पर्धेतनं बाहेर झालाय. तुमचा आभार या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल. पुढच्या वर्षासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर चुका कुठे झाल्यात, 7 चेंडू तुम्ही स्वेअर फेकले, त्यामुळे सामना 6 षटकांचा केलेला आहे खिडकाली संघानं. त्याला सामना तुम्हाला गमावा लागलाय. तर अभिमन्यू पवार तुमच्यावरती खुश आहे. शनिदास तुमच्यासाठी 2000चा वर्षाव केलाय त्यांना. धन्यवाद अभिमन्यू पवार तुमचं. अप्रतिम फलंदाजी, 6 चेंडू 26 धावांची बहारदार कामगिरी, झुंजार फलंदाजी शनिदासच्या माध्यमातून जिंकलाय याला खिडकाली संघानं हार्दिक अभिनंदन. तर उद्याचे सामने मित्रांनो, पहिला सामना उद्या पाहणार होता आपण दातिवली वर्सेस नारिवली. म्हणजे एका बाजूला मोतीराम भोईर आणि विशालचा आव्हान संघ पाहू शकाल. नारिवलीचा आपण विजय राजू काटेला बघू शकाल. दुसरा सामना, तर पहिला सामना ठीक 6:15 वाजता टॉस केला जाईल, याची नोंद घ्या आपण. उद्याचा दुसरा सामना पेटाली वर्सेस नांदिवली. बालू पाटील वर्सेस सामना आपण पाहणार होतो हेमंत केने यांच्यामध्ये. तिसरा सामना आपण पाहतो दहिसर वर्सेस किरवली. नानू वर्सेस आपण सामना पाहणार होतो राहुल यांच्यामध्ये. आणि उंबारली वर्सेस देसाई, म्हणजे निश्चित सचिन भोईर आणि सामना आपण पाहणार होतो रवी म्हात्रे यांच्यामध्ये. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. तर शनिदास ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर श्रीधर बेडेकर यांच्या शुभ हस्ते